खेळण्या बागडण्याच्या वयात अनाथ, परिस्थितीशी संघर्ष केला, झुकला नाही, उभारला श्रीमंतांचा ब्रँड। हान्स वाइल्डसडॉर्फ सक्सेस स्टोरी। एक अनाथ तरुणाची कल्पना आणि मेहनतीने मनगटाच्या घड्याळाला जगभर प्रसिद्धी मिळाली। अवघ्या 12व्या वर्षी आईवडिलांचा मृत्यू झाला। अनेक चढउतार पहिली, पण त्याने आपली मेहनत सुरू ठेवली आणि अचूक टायमिंग साधली। रोलेक्सच्या घड्याळांना कोणत्याही परिचयाची गरज नाही। या ब्रँडची घड्याळे रॉयल लुक आणि उच्च किमतीसाठी ओळखली जातात। जगातील महागड्या घड्याळांपैकी एक रोलेक्सचे मनगटी घड्याळ फक्त वेळच नाही तर एखाद्या व्यक्तीची शानही वाढवतात। कदाचित प्रत्येकाला या ब्रँडची किंमत माहीत असेल, परंतु हे ब्रँड कोणी, केव्हा आणि कसा सुरू केले हे फार कमी लोकांना माहिती असेल। रोलेक्सचे स्वप्न पाहणारा अनाथ मुलगा। आकर्षक डिझाईन आणि उत्तम दर्जासाठी ओळखले जाणारे रोलेक्स ही जगातील सर्वात महागडी घड्याळ तयार करणारी कंपनी असून विल्सडॉर्फ आणि अल्फ्रेड डेव्हिस यांनी 1905 मध्ये कंपनीची सुरुवात केली। कोण आहेत हान्स विल्सडॉर्फ? हान्स विल्सडॉर्फ यांनी कंपनीला मोठे बनवण्याच्या दृष्टिकोनात महत्त्वाची भूमिका बजावली। 22 मार्च 1881 रोजी जर्मनीतील कुलंबाच येथे जन्मलेल्या विल्सडॉर्फ यांचे बालपण सामान्य मुलाइतके साधे नव्हते। 2 भाऊ आणि एका बहिणीपैकी विल्सडॉर्फ पालकांचे दुसरे अपत्य होते। वडिलांचा व्यवसाय चांगला सुरू होता, पण प्रथम विल्सडॉर्फची आई आणि नंतर वडिलांनी जगाचा निरोप घेतल्यावर अडचणी वाढल्या। अवघ्या 12व्या वर्षी विल्सडॉर्फ आणि त्यांची भावंडे अनाथ झाली। आईवडिलांच्या निधनानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले। त्यांनी गरिबीची पहिली। वयाच्या 19व्या वर्षी सुरू झाला प्रवास। काकांनी हान्स आणि त्याच्या भावंडांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत केली। हान्स शिक्षण पूर्ण करून स्वित्झर्लंडला गेला जाते त्यांनी मोती व्यापाराकडे काम केले। हान्स वयाच्या 19व्या वर्षी रिपोर्टरही बनले, पण लवकरच कुनोने पॉकेट घड्याळांचा सुप्रसिद्ध निर्यातदार कॉर्टेनमध्ये रुजू झाले। कुनो कॉर्टेनमध्येच हान्स यांनी घड्याळ बनवणे शिकले। अशा प्रकारे त्यांनी तरुण वयातच घड्याळाच्या दुनियेत पाऊल टाकले। त्यांनी याच व्यवसायात अचूक टायमिंग साधलं आणि इतिहास घडवला। पत्नीची साथ लाभली। हान्स यांनी 1903 मध्ये लंडन गाठले, जिथे महागडी मालमत्ता खरेदी करण्याच्या मोहात त्यांनी लाखो रुपये जमा केले होते, जे लुटण्यात आले। घटनेने निराश झालेले हान्स रिकाम्या हाती परतले आणि एक घड्याळाच्या कंपनीत काम करू लागले। अशा प्रकारे जीवनातील संघर्ष पुन्हा नव्याने सुरू झाला। पत्नीच्या मदतीने लंडनमध्ये त्यांना ब्रिटिश नागरिकत्व प्राप्त झाले। यावेळी त्यांनी अनोखे मनगट घड्याळ बनवण्याचे स्वप्न पाहिले, परंतु स्वप्न साकारण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नव्हते। लंडनमध्ये त्यांची भेट अल्फ्रेड डेव्हिस या एका व्यावसायिकाशी झाली। डेव्हिसला त्यांची कल्पना आवडली आणि त्यांनी हान्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला हान्स विल्सडॉर्फ आणि डेव्हिस यांनी पॉकेट वॉच लॉन्च केले आणि 3 वर्षांत ब्रँडला संपूर्ण ब्रिटनमध्ये ओळख मिळाली। काही काळानंतर हान्सने ब्रँडचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला। हान्सने रोलेक्स हा शब्द तयार केला कारण त्याचा उच्चार करणे सोपे आहे आणि लक्षात ठेवता येते असे त्यांना वाटले। रोलेक्सला जगभरात ओळख मिळाली। 1910 मध्ये रोलेक्सने पहिले मनगटी घड्याळ बनवले, जे त्यांनी वॉच ऑब्झर्वेशन ब्युरोसमोर सादर केले। घड्याळाची अचूकता तपासणे हा त्यांचा उद्देश होता। त्याचा निकाल सर्वांनाच आश्चर्यकारक वाटला। रोलेक्सने प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली। स्विस क्रोनोमीटर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते इतिहासातील पहिले मनगटी घड्याळ ठरले। पहिल्या महायुद्धादरम्यान सैनिकांनी अत्यंत सोयीस्कर रोलेक्स घड्याळे वापरण्यास सुरुवात केली। तर 20व्या शतकात या ब्रँडची लोकप्रियता प्रचंड वाढली असून यानंतर ऑयस्टर परपेच्युअल, सी ड्वेलर, सबमरीनर आणि डेडजस्ट सारखी आयकॉनिक मॉडेल्स सादर केली।
या जबरदस्त कलेक्शनने रोलेक्सला जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या वॉच ब्रँडपैकी एक बनवले. रोलेक्स बनली सर्वांची आव. ड्वेन जॉन्सन, सोफिया वर्गारा, विल स्मिथ, डॅनियल क्रेग, मार्क वाहलबर्ग, जस्टिन बीबर, जेसन स्टॅथम आणि रीज विदरस्पून यांसारख्या सेलिब्रिटींनी रोलेक्सच्या जाहिरातींमध्ये सहभाग घेतल्याने रोलेक्सच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. सन 2021 मध्ये रोलेक्सने $13 अब्ज कमाई केली.